लग्नानंतर होईलच प्रेम भाग 13. लग्नाची तयारी सुरू झाली तेव्हा पार्वती फार दुःखी झाली होती. तिला आपला संकल्प आठवलेला होता. शंकराशिवाय मी अन्य कोणालाही पती म्हणून स्वीकारणार नाही. तेव्हा तिच्या सख्या तिला घाबरून घेऊन जंगलात गेल्या होत्या. त्यांनी तिला सांगितलं, तू उपवास करून शंकराची आराधना कर, ते तुला नक्कीच पती म्हणून मिळतीलच. तेथे पार्वतीने मातेची शिवाची मूर्ती तयार केली. तिने 3 दिवस उपवास करून अखंडितपणे शंकराची पूजा अर्चना केली होती. या कठोर तपस्येमुळे शंकर प्रसन्न झाले आणि पार्वती समोर प्रकट झाले होते. ते म्हणाले, हे पार्वती, तुझ्या या अखंड भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. तुझा संकल्प सत्य होईल. मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. शंकराच्या वरदानी पार्वतीला असीम आनंद झाला होता. नंतर दोघांचा विवाह विधीपूर्वक पार पडला. या प्रसंगानंतर हरतालिका व्रत रूढ झालेले होते. या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करून मातीच्या शिवपार्वतींची मूर्ती तयार करत असतात, त्यांची पूजा करत असतात आणि ही कथा श्रवण करत असतात. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांना अखंड सौभाग्यवती, पतीचे दीर्घायुष्य आणि कौटुंबिक सुख मिळत असते असे मानले जाते. समजलं ना तुम्हाला आता? तिने एक भुई उंचावत विचारलेलं होतं. राज म्हणाला, हो समजलं मला. म्हणजे हे सगळं माझ्यासाठी होतं तर? त्याने भुई उंचावत विचारलेलं होतं. ती लाजत हुंकारली. स्वरा म्हणाली, तुम्हाला माहिती आहे का श्री गणेशांबद्दल, की तेही नाही माहिती तुम्हाला? राज नकारमार्तिक मान हलवली. स्वरा म्हणाली, देवा, काय करू बाबा या माणसांचं, काय माहितीच नाही याला. तुम्ही पुस्तकातून कधी डोकं वर काढलंस की नाही? तिने स्वतःच्या कपाळांवर हात मारून घेतला. राज म्हणाला, तू सांग ना की आम्हाला काय आहे म्हणून ते. तिने हो म्हणत सांगायला सुरुवात केली. महादेव हे नेहमी तपश्चर्येसाठी दूर जंगलात राहत असायचे. त्यामुळं माता पार्वती या कैलासावर एकट्याच असायच्या. पार्वती माता स्नानाला जात असताना त्यांनी एकटेपणाला कंटाळून आपल्या अंगांवरील उटण्याच्या लेपापासून एक सुंदर बालक तयार केलेला होता. त्या बालकात तिने पान फुंकलेले होते आणि तो जिवंत झाला होता. तोच म्हणजे श्री गणेश. पार्वतीने त्याला सांगितले, मी स्नान करत आहे, कोणीही आत येऊ देऊ नकोस. गणेशाने आईचे आदेश मान्य केले आणि दारावर पहारा धरला. तितक्यातच भगवान शंकर तेथे आले होते. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण गणेशाने त्यांना थांबवले. शंकर म्हणाले, मी तुझा पिता आहे, मला कसा अडवतोस? पण शंकर ठामपणे उभा राहिला. माझ्या आईशिवाय तुम्हाला आत जाता येणारच नाही. शंकर संतापले आणि आपल्या सैन्याला आज्ञा दिली. गणेशाने शूरवीरांसारखा युद्ध केला. अखेरीस शंकरांनी आपल्या त्रिशूलाने त्याचे शिर छाटले. पार्वती बाहेर आली तेव्हा तिचा लाडका पुत्र शिरच्छेदित झालेला पाहून ती फार रागावलेली होती. ती म्हणाली, माझा मुलगा परत जिवंत झाला नाही तर मी हे संपूर्ण सृष्टीचा नाश करीन. शंकरांनी सर्व देवांना बोलवले आणि उपाय सांगितला. उत्तर दिशेला जो पहिला प्राणी दिसेल त्याचे शिर आणा. सैन्याला पहिला प्राणी म्हणून हत्ती दिसलेला होता. त्यांनी त्याचे शिर आणले. शंकराने ते शिर गणेशाच्या धडाला जोडले होते आणि त्याला प्राण फुंकले. त्या क्षणी गणेश पुन्हा जिवंत झाला होता. शंकर म्हणाले, हा माझा पुत्र आहे, तो प्रथम पूजनीय असेल. कोणतेही मंगल कार्य श्री गणेशाच्या नावाने सुरू होईल. अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म आणि जगात प्रथम पूजनीय पद मिळालेले आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली होती. समजलं तुम्हाला आता? राज म्हणाला, तुला एवढी माहिती कशी आहे ग? स्वरा म्हणाली, आजोबा सांगायचे लहान असताना. त्यांनी रामायण, महाभारत आणि देवी दैत्यांबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आम्हाला. तो फक्त हुंकारला. स्वरा म्हणाली, आता सोडा, उशीर झालेला आहे. खाली आई आणि छोटी आई वाट पाहत असतील माझी. त्याने तिच्या गालांवर ओठ टेकवली. ती गालात हसत निघून गेली. त्याने हसत केसात हात फिरवला आणि फ्रेश व्हायला निघून गेला होता. गणेशोत्सव असल्याने दोन्ही घरात गडबड सुरूच होती. दुपारी मोदकांवर ताव मारल्यामुळं सगळे मस्त हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. विशेष म्हणजे राज सुद्धा गप्पांमध्ये सामील झालेलाच होता.
महिला मंडळ स्वयंपाकघरात बसून गौरीपूजनाच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात व्यस्त झालेल्या होत्या. तेवढ्यातच दारातून मधुरांचा आवाज आला. सगळे दाराच्या दिशेने पाहू लागले होते. मधुरा आणि समीक्षा येत होत्या. त्यांना पाहून राज उठून जातच होता की भाऊसाहेबांनी नजरेनेच थांबायचा इशारा केला त्याला. तो रागातच मुठी आवडत उभा राहिला. मधुरा म्हणाली, भाऊसाहेब, दादासाहेब, कशा आहात तुम्ही? मधुराने मोहित आणि प्रदीपकडे पाहतच विचारलेलं होतं. भाऊसाहेब म्हणाले, आम्ही ठीक आहोत. तुम्ही कशा आहात? असं अचानक येणं कसं केलं तुम्ही? काही खास कारण आहे का? मधुरा म्हणाली, तुम्ही लग्नाला आमंत्रण नाही दिलत ना, म्हटलं आपणच जाऊन बघावं तुम्ही सुनबाई कशी आणली ते म्हणून. मधुरा कुचितपणा हसत म्हणाल्या होत्या. राज रागाने मधुराकडे पाहायला लागला. बोलला मात्र काहीच नाही. दर्शन, दादासाहेब, आत्याला काही बोलायला नको म्हणजे झालं बाबा. शरद दर्शनाच्या कानात कुजबुजत म्हणाला होता. दर्शन, आहो ना, ही मूर्ख समीक्षा बघ ना, आल्यापासून दादासाहेबांकडे कशी बघत आहे ते. नुसतं एकसारखी त्याच्याकडेच बघती. दर्शन समीक्षाकडे पाहून रागात म्हणाला होता. भाऊसाहेब म्हणाले, तुम्हीच पहा आता आम्ही राजसाठी कशी मुलगी आणलेली आहे ते म्हणून. असं म्हणत भाऊसाहेबांनी स्वराला आवाज दिला होता. त्याचा आवाज ऐकून स्वरा बाहेर आली. तिला पाहून या दोघांच्या तोंडांचा वासला. राज आजूबाजूला सगळं विसरून तिच्याकडे पाहून गालात हसतच होता. तो तिच्याकडे पाहत होता आणि सगळे यांच्याकडे. काय करणार? बिचारा आपटरला होता तिच्या प्रेमामध्ये. स्वरा म्हणाली, बाबा, तुम्ही बोलावलत मला? भाऊसाहेब म्हणाले, हो बाळा, या आमच्या लहान बहीण मथुरा आणि यांच्या कन्यारत्न समीक्षा काही कारणावास्तव या लग्नाला आल्या नाहीत. भाऊसाहेब मधुरा आणि समीक्षाकडे इशारा करत म्हणाले होते. स्वरापुढं होऊन मधुराला नमस्कार करायला झुकली. त्या गडबडल्या. स्वतःला सावरत त्यांनी तिला सुखी राहा असा आशीर्वाद सुद्धा दिला. राज गालात हसत तिच्याकडे पाहतच होता. त्याला तसं हसताना पाहून समीक्षाचा रागाचा पारा अजूनच वाढलेला होता. तिला स्वराचा खूप राग येत होता. मधुरा आणि समीक्षा, तुम्ही फ्रेश होऊन या. आरती, त्यांच्या जेवणाचं बघा जरा, भाऊसाहेब म्हणाले. तसं दोघी फ्रेश व्हायला निघून गेल्या. मधुरा आणि समीक्षा रूममध्ये आलेल्या होत्या. रूममध्ये आल्या आल्या समीक्षाने वस्तू इकडे तिकडे फेकायला सुरुवातच केली. मधुराने कपाळांवर हात मारून घेतला. मधुरा म्हणाली, काय करतेस समू? मूर्खपणा करू नकोस. तू अशा करण्याने तुला वाटतंय का की तो तुझ्याकडे येईल म्हणून? मथुरा तिला समजावत म्हणाल्या होत्या. समीक्षा म्हणाली, मग काय करू ग? सांग ना, काय करू मी? पाहिलंस ना तू, तो कसा हसून पाहत होता तिला आणि तिच्याकडे, आणि तो माझ्यासोबत बोलला सुद्धा नाही. मी खूप प्रेम करते ग त्याच्यावर, अगदी मनापासून. तू सांग ना ग त्याला, तू सांग ग त्याला. ती वेड्यासारखे हावभाव करत मथुराला सांगत होती. मधुराने तिला जवळ घेऊन शांत केलं. मी सगळं नीट करेल बेटा, तू काळजी करू नकोस, त्यांनी मनात म्हणत तिला सांगत होती. समीक्षेच्या केसांवरून ओठ टेकवले. दोघेही बाल्कनीत बसून बाहेर पडणारा पाऊस पाहतच होते. स्वरा म्हणाली, आहो, आत्यांना बाबांनी लग्नाचं आमंत्रण का नाही दिलं? मला नाही कळालं. त्यावर त्याने सुस्कारा सोडत तिच्याकडे पाहिलं आणि समोर पाहत म्हणाला, मी लंडनवरून आल्यानंतर डॅडा माझ्या लग्नाच्या मागे लागलेले होते. पण मला लग्न करायचंच नव्हतं. मी त्यांना सांगितलेलं होतं मला आता लग्न करायचं नाही आहे म्हणून, कारण मी सेटलही नव्हतो, म्हणून लग्नासाठी नकार दिला. तुमच्यासोबत लग्न होण्या अगोदर आत्याने समीक्षेसाठी माझा हात मागितलेला होता, पण डॅडांना ती पसंत नव्हती. आत्याचं डॅडासोबत भांडण झालं तेव्हापासून ती येथे येत नाही. मग एके दिवशी मला माझी सुंदर बायको भेटली आणि माझं तिच्यासोबत लग्न झालं. त्याच्या शेवटच्या वाक्याने ती लाजून त्याच्या मिठी शिरली. त्यानेही तिला हसत जवळ घेतलं. स्वरा म्हणाली, आत्याचे हजबंड ते कुठे असतात मग? आणि बाबांनी समीक्षाला नकार का दिला होता? सुंदर दिसते की ती, तिने तिच्याकडे पाहून विचारलं होतं. राज म्हणाला, मामा त्यांच्यासोबत नाही राहत, ते रमेश दादांकडे, म्हणजे त्यांचा मोठा मुलगा आहे ना, त्यांच्यासोबतच राहतात.
आणि समक्ष म्हणशील तर मला बिलकुल नाही आवडत ती. तिचा स्वभाव पण छान नाही आहे. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहायला लागली. ती फक्त दिसायला सुंदर आहे. ती सायको आहे, सायको. तिचं वागणं फक्त आत्याला चांगलं वाटतं. मामांना नाही पटत तिचं वागणं, म्हणून ते दादाकडे राहतात. तिने प्रपोज केलं होतं आम्हाला, पण आम्ही नकार दिला. ती डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघायला लागली होती. तो हसला. त्याने तिचा चेहरा उंजळीत घेऊन हलकेसे कपाळांवर ओठ टेकवले. राज म्हणाला, बायको, आम्ही फक्त तुझेच आहोत. त्याने तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं. तिनेही पुढे होत त्यांच्या कपाळांवर ओठ टेकवले. तसा तो गालातच हसला. त्याने तिच्या कपाळांवर हलकेसे टक्कर देत तिला आपल्या बाहुपाशात सामावून घेतलेले होते. स्वरा म्हणाली, आहो, तो फक्त हुंकारला. ती आली ना घरात, मग आता काय करायचं? त्याने मनातच आपल्या कपाळांवर हात मारून घेतला. राज म्हणाला, तिने किंवा कुणीही कितीही प्रयत्न केला ना, तरीही हा राज सरदेसाई फक्त त्याच्या राणी सरकारचाच आहे. समजलं का बायको तुला? तो तिच्या डोळ्यात पाहत उतरला होता. ती गूढ हसली. पुढे होत त्याने तिला उचललं आणि आत घेऊन आला. हळूच तिला बेडवर ठेवत त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला. अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत हळूवार तिला किस करू लागला. तिनेही त्याला प्रतिसाद देत त्याच्या मानेभोवती हात फुंकलेले होते. जीव दंगला गुंगला रंग असा, पिरमाचा आस तू जीव लागला. आला भला ध्यास हो तुझा, गहीवरला श्वास तू. त्याने तिच्याकडे पाहिलं. पुन्हा तिला स्वतः जवळ घेत तिच्या कपड्यांवर, गालांवर, कानांवर, ओठांवर किस करू लागला होता. तिला हळूवार हाताळत बेडवर पुश केले. तिच्या मानेत चेहरा नेत त्याने तिला किस करायला सुरुवात केलेली होती. दोघेही त्यांच्या प्रेमारंगात रमून गेलेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.